हॅलो गाईज, बघू शकता आज मी मार्केटमधून काय आणले। इकडे मी कोळंबी आणलेली आहे, छोटे बोंबील आणलेले आहे आणि इकडे आहेत काळे मासे। तर बघूया आज मी काय काय बनवते आणि तुम्हाला कोळंबीची रेसिपी दाखवणार आहे आज मी आणि बोंबीलची, कारण की मागच्या वेळी तर मी फिश फ्रायची रेसिपी तुम्हाला दाखवली होती। चला तर बघूया कोळंबीची रेसिपी। इकडे कोळंबी मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे। ही डोकी नाही काढायची, अशीच ठेवायची, त्याच्यामुळे जास्त चव लागते कोळंबीला। फक्त पुढचा भाग आणि मागचा भाग उडवून टाकायचा आणि इकडे थोडं कट देऊन धागा असतो आतमध्ये तो काढून टाकायचा। आणि मी फ्रायसाठी फक्त लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे। लसूण थोडं जास्त घ्यायचं, हे व्यवस्थित आपण ठेचून घेऊया। बघू शकता अद्रक, लसूण आणि मिरची, कोथिंबीर मी ठेचून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता हळद टाकूया, आगरी मसाला, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, आणि थोडं तेल टाकूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता ही जी कोळंबी आपण घेतलेली आहे ती टाकूया याच्यात। बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपण। इकडे आपण तवा तापत ठेवलेला आहे, आता आपण तेल टाकूया। तेल गरम झालेले आहे, आता आपण कोळंबी टाकूया। हा जो मसाला आपण हे केलेला आहे, कालवलेला आहे, थोडंसं पाणी टाकून घेऊया त्याच्यावर। आता झाकण ठेवूया आणि कोळंबी शिजायला ठेवूया। कोळंबी आपण एका साईडून केली आहे, दुसऱ्या साईडून शिजवून देऊया। झाकण ठेवून शिजवूया। एकदम साधी सोपी अशी रेसिपी आणि खूप छान लागते कोळंबी। इकडे मी एकीकडे भात ठेवलेला आहे आणि इकडे कोळंबी शिजवते। बघू शकता कोळंबी तयार आहे आपली। एकदम झटपट बनते आणि एकदम छान लागते, तुम्ही घरी नक्की ट्राय करा। गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर पण टाकूया। बघू शकता कोळंबी तयार आहे। आता मी जेवणाचं ताट वाढते।
मध्ये जो मसाला उरलाय त्याच्यामध्ये आपण भात टाकून थोडी कोथिंबीर टाकली आहे, भात टाकून मिक्स करून घेऊ. भात मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलाय. किती छान दिसते जेवणाचं ताट. या जेवायला. थँक्यू.